ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं ऑनलाईन गीता क्लासमध्ये स्वागत आहे. आपण सर्व कुठल्या धर्माचे आहोत? सनातन धर्म आहे. तर तुम्ही जर कधी निरीक्षण केलं असेल तर म्हणजे आपल्या धर्मामध्ये आणि इतर धर्माच्या साहित्यामध्ये तर समजा ख्रिश्चनांचं कुठलं पुस्तक सगळ्यात प्रसिद्ध आहे? बायबल. मुस्लिम लोकांचं कुराण. तर इतर धर्मामध्ये जास्तीत जास्त एक किंवा दोन किंवा चार पाच पुस्तकं आहेत. आणि आपल्या धर्मामध्ये जर बघितलं तुम्ही सनातन धर्मामध्ये तर किती ग्रंथ आहेत? खूप आहेत. तर सर्वांना आवाज येतोय ना? हा. तर बघा, क्लासमध्ये सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. असं नाही की तुम्ही चालू करून तिकडे बाजूला बसू नका. कारण हा आपला मी फक्त बोलणार आणि तुम्ही ऐकणार असा क्लास नाहीये. तुम्हाला पण बोलायचंय. तर जे आपले वैदिक धर्माचे किंवा सनातन धर्माचे जे ग्रंथ आहेत त्याचे दोन भाग करण्यात येतात. त्या दोन भागाला म्हणतात श्रुती आणि स्मृती. हे तुम्ही कधी ऐकले श्रुती आणि स्मृती? हा. तर श्रुतीशास्त्र आणि स्मृतीशास्त्र असं म्हणतात. तर अशी विभागणी कोण केली? तर अशी विभागणी आदी शंकराचार्यांनी केली होती. तर हे ग्रंथ त्यांच्या आधी नव्हते असं नाही, ग्रंथ आधीपासूनच आहेत. कोण सांगेल सनातन धर्माचे ग्रंथ कधी अस्तित्वामध्ये आले? तुमचा अंदाज? कधीपासून? हा. हे बघा, उत्तर चुकलं तरी चालेल. तुम्ही भाग घेतला म्हणजे तुम्हाला पण क्लासमध्ये आहे असं वाटेल. मला काही सगळ्या गोष्टी माहित आहेत असं नाही आणि मी पण इतर वरिष्ठ भक्ताकडून ऐकून दोन गोष्टी मला समजल्या म्हणून तुम्हाला सांगतोय. तर माझी अपेक्षा नाही की तुम्हाला सगळंच माहिती असलं पाहिजे. परंतु तुम्ही भाग घ्या म्हणजे त्यामुळे तुम्हाला पण आवड निर्माण होईल. तर सनातन, सनातन या शब्दाचा अर्थ होतो निरंतर किंवा नित्य. तर आपल्या धर्माला सनातन धर्म म्हणतात कारण हा नित्य धर्म आहे. तर तुम्ही इतर धर्माचा जर अभ्यास केला तर काही धर्म 1000 वर्षापूर्वी किंवा काही धर्म 1500 वर्षापूर्वी किंवा काही धर्म 500 वर्षापूर्वी निर्माण झालेत. परंतु सनातन धर्म हा सनातन आहे. सनातन म्हणजे नित्य आहे, की जो सृष्टीच्या निर्माणापासून आपला धर्म आहे म्हणून याला सनातन धर्म म्हटला जातो. आता आपण जन्माने हिंदू परिवारामध्ये किंवा सनातनांच्या घरी जन्माला आलो म्हणून आपण अभिमानी असलं पाहिजे असं नाहीये. परंतु जेव्हा आपण सरळ समोर अभ्यास करत जाऊ तेव्हा तुम्हाला आपोआपच कळेल की खरंच आपला धर्म किती महान आहे आणि याच्यामध्ये किती साहित्याची उपलब्ध आहे. तर सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेसच भगवंतांनी हे ज्ञान दिलं होतं म्हणून या ज्ञानाला सनातन ज्ञान म्हणतात. तर हे ज्ञान जसं की आपल्या वैदिक धर्मामध्ये काळाला चक्रीय स्वरूपामध्ये मानण्यात येतं. परंतु ख्रिश्चन किंवा पाश्चात्य संस्कृतीमध्ये काळाला एका रेषीय किंवा लिनियर असं म्हणतात. की चक्रीय म्हणजे कसं आपल्याकडे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग असं वेळेचे चक्र असतं. परंतु त्यांच्याकडे वेळेचं असं चक्र नाहीये. 1000, 2000, 3000 असे ते सरळ एका रेषेमध्येच मोजत जातात. तर आपल्या सनातन धर्मामध्ये हे काळ सृष्टीच्या निर्मितीपासून किंवा ब्रह्माजीच्या जन्मापासून भगवंतांनी ब्रह्माजींना हृदयामध्ये दिलं होतं. तर याचा संदर्भ कुठे भेटतो? तर याचा संदर्भ श्रीमद भागवतमच्या
पहिल्या स्कंधाच्या पहिल्या श्लोकामध्ये आहे. तेने ब्रह्म हृदया आदी कवये. तेने ब्रह्म, ब्रह्म म्हणजे ब्रह्माजी नाही, ब्रह्म म्हणजे हे वैदिक ज्ञान. वैदिक ज्ञानाला ब्रह्म सुद्धा म्हणतात. बघा, आपण समोर अभ्यास करणार आहोत तेव्हा चर्चा करूच. संस्कृत मध्ये काय आहे की एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. त्याच्यामुळे असं तुम्ही गोंधळून नाही जायचं की अरे इथे तर असं म्हटलं, तुम्ही हा अर्थ का सांगताय. जसं की आपण मागे पण चर्चा केली होती, आत्मा या शब्दाचे किती अर्थ मी तुम्हाला बोललो होतो. कोणाला आठवतं आत्मा शब्दाचे किती अर्थ आहेत? 9 किंवा आपण तेव्हा 7 अर्थ बघितले होते. तर बऱ्याचदा आपल्याला आत्मा म्हणजे काय वाटतं? हा, तर आपल्याला काय वाटतं की आत्मा म्हणजे जीव आहे. परंतु ते संस्कृतमध्ये आपण बघितलं तर आत्मा या शब्दाचे 7 असे अर्थ दिलेले जातात. तर जसं की शरीराला पण कधी कधी आत्मा म्हणतात, मनाला पण कधी कधी आत्मा म्हणतात आणि जीवात्म्याला पण आत्मा म्हणतात. तर संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात. तर तुम्हाला उदाहरणासाठी मी एक म्हणजे समजण्यासाठी एक उदाहरण देतो. एक शब्द आहे सैंधव. आता सैंधव कशाला म्हणतात कोणाला माहिती आहे? मीठ. हा. हा, मिठाचा प्रकार आहे. परंतु जर तुम्ही शब्दशः जर अर्थ घेतला तर सैंधव म्हणजे सिंधू पासून निर्माण झालेला, त्याला सैंधव असं म्हणतात. तर सिंधू कोणाला म्हणतात? हा, सिंधू एक नदी पण आहे आणि समुद्राला पण सिंधू म्हटलं जातं. आपण म्हणतो ना करुणा सिंधू. तर सिंधू म्हणजे समुद्र. तर समुद्रापासून किंवा सिंधू पासून जो निर्माण झाला त्याला सैंधव म्हणतात. तर समुद्रापासून सर्वात प्रसिद्ध वस्तू जी आहे ती म्हणजे मीठ. परंतु समुद्र मंथनातून घोडे सुद्धा आले होते, म्हणून घोड्याच्या एका प्रजातीला सैंधव असं म्हटलं जातं. म्हणून जर समजा कोणी जेवण करत असेल आणि तो जर तुम्हाला म्हटला सैंधव आणून दे, तर तुम्ही त्याला घोडा आणून देणार का? का नाही घोडा आणून देणार? तो तर सैंधव म्हणतोय ना. सैंधव म्हणजे घोडा पण होता आणि सैंधव म्हणजे मीठ पण होता. मग सैंधव म्हटल्यावर तुम्ही घोडा का आणून देत नाहीये? हा, अगदी बरोबर. कारण की संदर्भ बघावा लागेल ना. आता व्यक्ती जेवण करतो तर जेवताना घोडा कशाला बोलवेल? जेवताना त्याला मीठ पाहिजे असेल. तर असे संदर्भानुसार शब्दांचे अर्थ असतात. त्याच्यामुळे तुम्ही असं गोंधळून जाऊ नका. तर हे जी वैदिक ज्ञान आहे, तेने ब्रह्म हृदया आदी कवये, श्रीमद भागवतमचा हा पहिला श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये काय सांगण्यात येतं की हे वैदिक ज्ञान जे आहे ते ब्रह्माजींच्या हृदयामध्ये भगवंतांनी सृष्टी सृजनाच्या वेळेस दिलं होतं. ते पण आपण श्रीमद भागवतमच्या चर्चेमध्ये बघणारच आहोत. दुसऱ्या स्कंदामध्ये 4 बीज श्लोक आहेत, जे की ब्रह्माजींना भगवंतांनी सांगितले होते. आणि तेच 4 श्लोक किंवा तेच भागवतम ब्रह्माजींनी आपला मुलगा नारद मुनींना सांगितलं. नारद मुनींनी तेच ज्ञान व्यासदेवांना सांगितलं, कारण व्यासदेव हे नारद मुनीचे शिष्य होते. आणि मग नारद मुनी बोलले व्यासदेवांना की तुम्ही या ज्ञानाचा प्रचार प्रसार करा. आणि या ज्ञानावरती आधारित नंतर ग्रंथाची जी रचना केली ते म्हणजे श्रीमद भागवतम. तर असं हे एक ज्ञानाची एक परंपरा आहे. भगवंतांपासून ब्रह्माजी, ब्रह्माजीपासून नारद मुनी, नारद मुनी पासून व्यासदेव, व्यासदेवांपासून त्यांच्या मुलगी परीक्षित, शुकदेव गोस्वामी, शुकदेव गोस्वामी पासून परीक्षित महाराज, अशी एक ज्ञानाची परंपरा आहे. तर माझं इथं सांगण्याचा प्रयत्न काय आहे की आपल्या सनातन धर्माचं ज्ञान आहे ते सृष्टीच्या सृजनापासूनच अस्तित्वामध्ये आहे. त्या सृजनाच्या वेळेस भगवंतांनी हे ज्ञान ब्रह्माजींना हृदयामध्ये दिलं होतं. तर मग हे ज्ञान असं समाजामध्ये प्रचार प्रसार केला जायचा. परंतु तुम्ही कदाचित तुम्हाला माहिती असेल की आपण भागवतामध्ये पण चर्चा केलेली आहे की वेळेनुसार काय होते, लोकांची स्मरण शक्ती, गोष्टी समजून घेण्याची क्षमता कमी कमी होत जात आहे. जसे की आधी जितके लोक बुद्धिमान होते तितके बुद्धिमान लोक आता नाही आहेत, जरी सायन्स विरुद्ध सांगत असलं तरी सुद्धा. तर जेव्हा कलियुगाची आगमन होणार होतं तेव्हा व्यासदेवांनी बघितलं की समोर येणाऱ्या काळामधील लोकांमध्ये एवढी बौद्धिक क्षमता नाही आहे की त्यांना हे ज्ञान ऐकूनच समजेल.
म्हणून लोकांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून व्यासदेवांनी काय केलं, या सर्व वैदिक ज्ञानाचं संकलन केलं आणि संकलन करून त्यांना ग्रंथ रूपामध्ये एक स्वरूप देण्यात आलं. का स्वरूप देण्यात आलं कुणाला कळलं? वैदिक ज्ञान जे आहे ते तर आधी भगवंतांनी ब्रह्माजींना दिलं आणि परंपरेतून आलं, परंतु व्यासदेवांनी का त्याला ग्रंथ रूप दिलं? हा, बरोबर. कलियुगाच्या लोकांना आता आपण पण बघतो ना, आपल्याला घरामध्ये सकाळी कुठे काय ठेवलं तर संध्याकाळी आठवत नाही, इतकी आपली स्मरणशक्ती कमकुवत आहे. तर लोकांचं कल्याण लक्षात ठेवून व्यासदेवांनी या सर्व वैदिक ज्ञानाचं संकलन केलं. त्याच्या आधी हे वैदिक ज्ञान नव्हतं असं नाही आहे, कारण आपण आता चर्चा केली की वैदिक ज्ञान हे सृष्टीच्या सृजनापासूनच आहे. परंतु कलियुगाच्या प्रारंभाच्या वेळेस व्यासदेवांनी या ज्ञानाला अक्षर स्वरूपामध्ये ग्रंथामध्ये टिपलं. तर आपले जे वैदिक ग्रंथ आहेत, या ग्रंथाचे दोन विभाग केले जातात. जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं, एक श्रुती विभाग आहे आणि एक स्मृती विभाग आहे. फक्त उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, जर कधी कधी आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये गद्य आणि पद्य असे विभाग असतात की नाही. हा, गद्य म्हणजे काय? हा, पद्य म्हणजे कविता. तर असे कसं आहे की साहित्य तर मराठीच आहे, परंतु त्याचे दोन विभाग केले त्याच्या लिहिण्याच्या पद्धतीनुसार. हे फक्त उदाहरण समजण्यासाठी मी दिलं. तर असेच वैदिक ज्ञानाचं दोन विभागामध्ये विभागीकरण आदि शंकराचार्यांनी केलं. एक विभाग आहे श्रुती आणि दुसरा विभाग आहे स्मृती. तर काही लोक त्याला वेगळ्या पद्धतीने अर्थ समजावून सांगतात, परंतु तो वादग्रस्त विषय होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये नाही जाणार आहोत. काही लोक म्हणतात की श्रुती म्हणजे जे ऐकलं आणि स्मृती म्हणजे जे आठवण केली. मग आता मी पिक्चरचं गाणं पण ऐकतो, मग पिक्चरचं गाणं का वैदिक ज्ञान आहे का? नाहीये. तर त्याच्यामुळे शब्दशः अर्थ आपण घेऊ शकत नाही. जसं की मी तुम्हाला आताच उदाहरण सैंधवाचं दिलं होतं. सैंधव जेवण करताना सैंधव आण म्हटल्यावर कोणी घोडा नाही आणून देणार, कारण तिथे संदर्भ बघावा लागेल. तसंच श्रुती या शब्दाचा सरळ सरळ जर अर्थ घेतला तर श्रुती म्हणजे ऐकणे असं होतं. श्रुत म्हणजे कान किंवा श्रुती म्हणजे ऐकणे. परंतु केवळ तसा जर शब्दशः अर्थ घेतला तर आपली अंडरस्टँडिंग चुकीची होऊ शकते. त्याच्यामुळे आपण त्या विभागात जाणार नाही आहोत. आपण इथे फक्त एवढं लक्षात घेऊ की वैदिक ज्ञान सृष्टी सृजनाच्या वेळेस भगवंतांनी ब्रह्माजींना दिलं. ब्रह्माजींनी गुरु शिष्य परंपरेतून ते ज्ञान समोर दिलं. व्यासदेवांनी कलियुगाच्या सुरुवातीला लोकांची क्षमता लक्षात घेऊन त्या ज्ञानाला ग्रंथरूप दिलं आणि या ग्रंथाचे आदि शंकराचार्यांनी दोन विभाग केले. दोन विभाग आहेत श्रुती आणि स्मृती. तर श्रुतीमध्ये कोण येतं? वेद आणि उपनिषद. बघा, जे वेद आहेत, आपण बऱ्याचदा लोक म्हणतात तुम्हाला वेद माहित आहे का? वेद किंवा वेद माहित असणं म्हणजे खूप हुशार असलं असं लोकांमध्ये एक समज आहे. परंतु आपण समोर अभ्यास करूच नेमकं कोणता ग्रंथ वाचला पाहिजे. तर जसं की तुम्ही कधी ऐकलं असेल, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद असे वेदांची 4 नावं आहेत आणि उपनिषद आहेत. तर उपनिषदामध्ये असं म्हटलं जातं की 108 उपनिषद आहेत. कठ उपनिषद, केन उपनिषद, मंडूक उपनिषद, तर अशी उपनिषदाची 108 पुस्तकं आहेत. तर मला बघा, हे असं नाहीये की मी सांगतो हे पूर्ण कम्प्लीट ज्ञान आहे. मी जितकं वरिष्ठ भक्तांकडून ऐकलं आणि जितकं वाचलं तितकं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ज्ञान याच्यापेक्षा अधिक आहे आणि वैदिक ज्ञान हे अनंत आहे. त्याच्यामुळे मी सांगतो हे एवढंच ज्ञान आहे असा अर्थ नाही होत आहे. तर श्रुतीमध्ये आले वेद आणि उपनिषद. तर तुम्ही जर क्लास ऐकताना जर एखादी नोटबुक जर बाजूला ठेवली तर तुम्हाला सोपं होईल नंतर समोर लक्षात ठेवायला. कारण आता सुरुवातीला सर्व सोपं सोपं वाटेल, परंतु जसं आपण समोर अभ्यास करत जाऊ मग आपल्याला वाटेल की अरे मी आधी काय पहिल्या क्लासमध्ये ऐकलं होतं ते आठवत नाही. त्याच्यामुळे बाजूला जर नोंद करून ठेवली मोबाईलमध्ये म्हणा किंवा नोटबुकमध्ये तर तुम्हाला सोपं होईल. तर आतापर्यंत काय बोलले मी तुम्हाला परत सांगतो. बरं, भगवंतांनी सृष्टी सृजनाच्या वेळेस ब्रह्माजींना ज्ञान दिलं. ते ज्ञान गुरु शिष्य परंपरेतून समोर आलं. व्यासदेवांनी कलियुगाची सुरुवात बघून लोकांची क्षमता जाणून त्या ज्ञानाला ग्रंथरूप दिलं.
आणि या ग्रंथांचे आदी शंकराचार्यांनी 2 विभाग केले. एकाचं नाव आहे श्रुती आणि दुसऱ्या विभागाचं नाव आहे स्मृती. तर श्रुतीमध्ये येतात वेद आणि उपनिषद. 4 वेद, 108 उपनिषद. तर हे सर्व तुमच्या लक्षात नाही राहिले तरी चालेल, काही हरकत नाही. परंतु आता ही पार्श्वभूमी आहे म्हणून मी सांगत आहे. आणि दुसरा विभाग आहे स्मृती. तर स्मृतीमध्ये कोण येतं? स्मृतीमध्ये येतात पुराण आणि इतिहास. तर बऱ्याच लोक काय म्हणतात, पुराण म्हणजे जो पुराना हो गया. जसे की खास करून काही मुस्लिम धर्माचे जे प्रचारक आहेत, जे आता आपल्या धर्माचे लोक आपले स्वतःचे ग्रंथ वाचत नाहीत. मग हे लोक काय सांगतात की अरे तुमचा पुराण म्हणजे जो पुराना हो गया. पुराण म्हणजे पुराणा असा अर्थ नाहीये. जो वैदिक ज्ञानाला पूर्ण करतो त्याला पुराण म्हणतात. असा पुराण या शब्दाचा अर्थ आहे. तर पुराण म्हणजे पुराणा असं नाहीये. तर पुराण आणि इतिहास. तर पुराणामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे पुराण आहेत. जसे की सर्वात प्रसिद्ध आहे श्रीमद भागवत पुराण, त्यानंतर विष्णू पुराण, लिंग पुराण, स्कंद पुराण, पद्म पुराण अशी पुराणाची पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर येतात इतिहास. तर इतिहासामध्ये 2 प्रसिद्ध पुस्तकं आहेत. एक म्हणजे रामायण आणि दुसरा म्हणजे महाभारत. तर इतिहासामध्ये 2 पुस्तक रामायण आणि महाभारत. तर बघा विभाग कसे केले, मी याची स्लाइड बनवली नाहीये, परंतु तुम्ही स्वतःच्या नोटबुक मध्ये बनवू शकता. वैदिक साहित्य 2 प्रकार, श्रुती आणि स्मृती. श्रुतीमध्ये वेद आणि उपनिषद, स्मृतीमध्ये पुराण आणि इतिहास. आता इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? हा, तर बघा क्लासमध्ये काय आहे, मला सर्व येतं असं मी तर तुम्हाला आधीपासून सांगत नाही की मला सर्व येतं असं नाही आहे. माझ्या ज्ञानानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु क्लासमध्ये तुमच्याकडून काय व्हायला पाहिजे की तुम्ही थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आता समोर मी चर्चा करणारच आहे. भगवद्गीता येईल तेव्हा तुम्हाला परत सांगतो. फक्त एक गोष्ट तुम्ही करा की थोडंसं लक्ष द्या आणि क्लास दररोज अटेंड करा. कारण जर तुम्ही मध्ये क्लास मिस केला तर नंतर मग परत लिंक नाही समजणार की अरे मागे काय सांगितलं होतं. कारण आता भगवद्गीता हा तत्वज्ञानाचा विषय, इथे कथा नाहीये. समजा समजा ध्रुव महाराजांची जर कथा असेल तर एखाद्या वेळेस आपण नाही जरी आलं तर कुणाला विचारू शकतो की मागच्या वेळेस काय कथा झाली. परंतु गीता असं नाहीये, गीता तत्वज्ञान आहे. त्याच्यामुळे तुम्ही मिस करू नका. तर इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. वैदिक ज्ञान, श्रुती, स्मृती, वेद, उपनिषद, पुराण आणि इतिहास. इतिहासामध्ये कुठली 2 पुस्तकं सांगितली मी? रामायण आणि महाभारत. अगदी बरोबर. तर आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही विचार करून उत्तर देऊ शकता, की इतर धर्मामध्ये 1 किंवा 2च पुस्तक आहे. आणि 1 किंवा 2 पुस्तक वाचून लगेच समजतं, की अरे जीसस किंवा मोहम्मद यांची उपासना केली पाहिजे आणि अल्लाह आहे किंवा ख्राइस्ट आहे. लगेच लोकांना समजून जातं. परंतु आपल्या धर्मामध्ये एवढे जास्त ग्रंथ आहेत आणि नेमकं समजत नाही निष्कर्ष काय आहे. तर याचं काय कारण असू शकतं? का बरं आपल्या धर्मामध्ये एवढे ग्रंथ दिलेत? संतांना काही काम नव्हतं का? की त्यांनी खूप जास्त पुस्तकं लिहायचे म्हणून त्यांनी जास्त पुस्तकं लिहिली? तुमच्या मनाला जे लॉजिकल वाटतं ते उत्तर दिलं तरी चालेल. तुम्हाला माहिती असावं असं अपेक्षित नाहीये. का आपल्या धर्मामध्ये एवढे ग्रंथ आहेत? बरोबर आहे. हा एक तर्क आहे तुमचा. पण मी म्हणतो की सनातन पण माझा प्रश्न असा आहे, की एवढे जास्त पुस्तकं देण्यापेक्षा एकच जर पुस्तक दिलं असतं, तर आपल्याला कन्फ्युजन झालं नसतं ना, की अरे कुणाची आराधना करायची, कुठला उपवास करायचा, कोण सर्वश्रेष्ठ आहे. मग एवढे ग्रंथ का दिले? एकच द्यायचा ना. बाकीच्या धर्मामध्ये कसा एकच पुस्तक आहे, त्यांना काही समस्या नाहीये. देव 33 कोटी ठीक आहे. एका पुस्तकामध्ये द्यायचं ना, की 33 कोटी मध्ये प्रमुख कोण आहे? येस प्रभूजी बोला.
हा हा हा. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. तर ठीक आहे, मी तुम्हाला आणखीन एक दुसरा प्रश्न विचारतो, मग कदाचित तुम्हाला कळेल. बरं, आपल्या सनातन धर्मामध्ये मांस खाण्यासाठी परवानगी आहे की नाही आहे? नक्की विचार करून सांगा. कुठे दिली आहे? हा. तर मग परंतु तर काही काही ग्रंथ म्हणतात खायचं, काही ग्रंथ म्हणतात नाही खायचं. मग कुणाचं ऐकायचं? ज्या दिवशी आपल्याला खावं वाटलं त्या दिवशी आपण त्याचं ऐकायचं. नाही, परंतु आता समजा काली माता आहे कलकत्तामध्ये. काली मातेला बळी अर्पण करून ते लोक खातात. ते पण शास्त्राप्रमाणेच आहे ना. हा, तुम्ही थोडे जवळ आले. आणखीन कोणी प्रयत्न करेल? तुम्हाला जे मनामध्ये विचार येईल तो सांगा. हा. राक्षस खातात? मग खाणारे लोक राक्षस आहेत का? ठीक आहे. हा, ठीक आहे, याचं उत्तर भगवद्गीतेमध्येच आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजेल की गीता किती कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा किती समाव ग्रंथ आहे. तर बघा, भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये भगवंत 3 गुणाबद्दल बोलतात, की प्रकृतीचे 3 गुण आहेत. तुम्ही हे खूप वेळेस ऐकलं असेल. बऱ्याच सत्संगामध्ये किंवा कथेमध्ये 3 गुणाबद्दल बोललं जातं. कोणाला आठवतं 3 गुण कुठले कुठले आहेत? हा, अगदी बरोबर. हा, अगदी बरोबर. तर का हे ग्रंथ एवढे आहेत? कारण की समाजातला प्रत्येक व्यक्ती एका गुणामध्ये असेल असं नाहीये. की काही लोक तमोगुणामध्ये आहेत, काही लोक रजोगुणामध्ये आहेत आणि काही लोक सत्वगुणामध्ये आहेत. आता समजा जसं की होमिओपॅथीमध्ये जर तुम्ही कधी औषध उपचार घ्यायला गेलेले असेल, तर होमिओपॅथीमध्ये प्रत्येक समजा प्रत्येक माणसाला 10 पेशंट आले, 10 पेशंटला एकच आजार आहे. परंतु ते लोक प्रत्येकाला सारखंच औषध देतात का? नाही. जर जर तुम्ही कधी होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे गेले, तर तुम्हाला बघायला मिळेल, की होमिओपॅथीचा डॉक्टर एक आजार असून सुद्धा प्रत्येकाला सारखंच औषध देत नाही. कारण त्यांच्यामध्ये असं मानणं आहे किंवा त्यांचं ज्ञान असं आहे, की प्रत्येकाची प्रकृती किंवा शरीर, त्याच्या सवयी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याच्यानुसार औषध पण बदलतं. तसंच काय प्रत्येक आता जे आपण सगळे जे जीव आहोत, सगळे जे लोक आहेत समाजामध्ये, प्रत्येक व्यक्ती सत्वगुणामध्ये आहे असं नाहीये. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाला असं म्हणू शकत नाही, की सर्वांनी फिकीच भाजी खाल्ली पाहिजे किंवा आपण सर्वांना असं म्हणू शकत नाही, की सर्वांनी भाजीसोबत मिरची खाल्लीच पाहिजे. असा आग्रह करू शकत नाही. कारण जो व्यक्ती काही लोकांना मिरची बिलकुलच चालत नाही. मिरची खाल्ली की त्यांना खूप त्रास होतो. काही लोक असे आहेत, की त्यांना मिरचीशिवाय जेवण चालतच नाही. तर माझा सांगण्याचा प्रयत्न काय आहे, की लोक जे आहेत ते वेगवेगळ्या गुणामध्ये आहेत. आणि वैदिक साहित्य हे होमिओपॅथीच्या डॉक्टर सारखं आहे, की होमिओपॅथीचा डॉक्टर काय करतो, की त्या व्यक्तीच्या अनुसार त्याला औषध देतो. तर वैदिक साहित्य हे इतक्या मोठ्या प्रमाणात का आहे, की प्रत्येक गुणामध्ये असलेल्या व्यक्तीला त्याच्या गुणानुसार प्रगती करत करत हळूहळू भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. समजा तुम्ही जर सगळ्यांना डायरेक्ट ऑर्डर काढली, उद्यापासून कुणीच नॉनव्हेज खायचं नाही, तर असं होईल का? असं नाही होणार. तर असं असं कोणी ऐकणार नाही. कारण कारण प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे वैदिक ग्रंथ काय करतात, की व्यक्तीच्या गुणानुसार, त्याच्यामुळे असं म्हटलं जातं, की पुराणांचे पण तामसिक पुराण, राजसिक पुराण आणि सात्विक पुराण असे विभाग करण्यात आलेले आहेत. तर पुराण तमोगुणी नाही आहे. तर तमोगुणामध्ये असणाऱ्या लोकांसाठी जे पुराण आहेत, त्यांना तामसिक पुराण असं म्हणतात. तर
एवढी सगळी चर्चा करण्याचा माझा उद्देश हा होता की सनातन धर्मामध्ये एवढे जास्त ग्रंथ का आहेत? कारण लोक हे 3 गुणामध्ये आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुणानुसार त्याला जमेल अशा पद्धतीने अध्यात्म करत करत प्रगती करता यावी म्हणून इतक्या विपुल प्रमाणामध्ये हे ग्रंथ आहेत. आता सर्व याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? हा, याच्यामध्ये काही प्रश्न नाहीये ना? तर सर्व वैदिक ग्रंथाची जे वैदिक धर्मातील किंवा सनातन धर्मातील जे ग्रंथ आहेत, मला कोण सांगेल सर्व ग्रंथांचा मुख्य उद्देश काय आहे? सेवा. मुख्य उद्देश काय? मुख्य उद्देश काय सर्व ग्रंथांचा? ग्रंथ कशासाठी आहे? हा, भगवंतांची प्राप्ती किंवा काही लोक जे भगवंतांना मानणार नाहीत, जे ब्रह्मज्योती किंवा निर्विकाराला मानतात, त्यांच्यासाठी मोक्ष प्राप्ती. तर सोप्या शब्दामध्ये सर्व सनातन धर्मातील सर्व ग्रंथांचं मुख्य प्रयोजन काय आहे? की जीव जो आहे सच्चिदानंद स्वरूप आहे. की आता बघा तुम्हाला तुमच्याकडे जर वही असेल तर तुम्हाला काही गोष्टी नोंद करायला सोपं पडेल. नवीन नवीन शब्द ऐकायला मिळतील त्याच्यामुळे असं वाटायला नको की अरे हे काहीतरी नवीन आहे. तर आपण बऱ्याचदा ऐकतो की सच्चिद आनंद हे 3 शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकले असतील. सच्चिदानंदमय, सच्चिदानंद असे शब्द लोक सप्ताहामध्ये किंवा क्लासेसमध्ये कीर्तनामध्ये वापरले जातात. तर भगवंत हे सच्चिदानंदमय आहेत. सत म्हणजे की जे निरंतर नित्य आहेत. चित म्हणजे ज्यांच्यामध्ये पूर्ण ज्ञान आहे आणि आनंद म्हणजे जे पूर्ण आनंदाने भरलेले आहेत. आणि जीवात्मा सुद्धा भगवंतांचा अंश असल्यामुळे तो पण सच्चित आणि आनंदमय आहे. परंतु या जगामध्ये आपल्याला नेहमी आनंदाची अनुभूती होते का? नाही होत. कधी कधी आपल्याला दुःख येतात की नाही, जसं की कधी आपण आजारी होतो किंवा कधी आपल्या जवळच्या लोकांचा मृत्यू होतो किंवा कधी आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. एखाद्या उद्योगामध्ये यश मिळत नाही किंवा शालेय शिक्षणामध्ये यश मिळत नाही, तेव्हा आपण दुःखी होतो. त्यानंतर आपण निरंतर जीवन जगू शकतो का? आपलं का आयुष्य आपलं मर्यादित आहे? मर्यादित आहे ना. आणि सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान आहे का? नाही. तर नाहीये. तर जो जीव आहे, जो की सच्चित आणि आनंदाने भरलेला आहे, कारण तो भगवंतांचा अंश आहे. समजा आता एका ठिकाणी आपण एका जंगलामध्ये आग लागली समजा. तर त्या आगीपैकी आपण म्हटलं, की एका ज्या झाडाला आग लागली, ते झाड आपण तोडून आणलं. तर जंगलाची आग आणि त्या झाडाला लागलेल्या आगीमध्ये काही फरक असतो का? नाही. तर जंगलाची जी आग आहे आणि एका छोटी जी अग्नी आहे, दोन्हीची सारखीच अग्नी असते. फक्त ती जास्त मोठ्या प्रमाणात आहे, ही कमी प्रमाणामध्ये आहे. तर तसंच भगवंत जे सच्चिदानंद आहे, त्याला आपण जंगलाच्या अग्नीची तुलना देऊया आणि जीव हा एक छोट्या प्रमाणाची अग्नी आहे. त्याच्यामुळे जे गुणधर्म त्या अग्नीमध्ये आहेत, तेच गुणधर्म या छोट्या अग्नीमध्ये पण असले पाहिजे. जसे की तुम्ही जर घरी जेव्हा स्वयंपाक करता, तर गॅसवरती जी अग्नी पेटते, ज्याच्याने तुम्ही स्वयंपाक करता, त्याच्यामध्ये काय गुणधर्म आहे की एक उष्णता आणि दुसरा प्रकाश. पण जर तुम्ही माचीसची काडी पेटवली, तर माचीसच्या काडीमध्ये पण उष्णता आणि प्रकाश आहे. परंतु दोन्हीमध्ये फरक काय? गॅसच्या अग्नीमध्ये आणि माचीसच्या काडीच्या अग्नीमध्ये. हा, अगदी बरोबर. तर इथे आता कोण सांगेल मला की जी गॅसची अग्नी आहे ती कोण आहे आणि माचीसची अग्नी कोण आहे? हा, अगदी बरोबर. परंतु गुणधर्मानुसार गॅसच्या अग्नीला हात लावल्यावर आपल्याला चटका लागणार, तसेच माचीसच्या अग्नीला हात लावल्यावर चटका लागणार की नाही लागणार? लागतो. लागेलच. लहान मुलांना कधी-कधी घाबरवण्यासाठी काही-काही आई-वडील काय करतात, की ती माचीसची जी काडी असते तिला पेटवतात आणि त्याला म्हणतात, की तू जर जास्त मस्ती केली तर तुला चटका देणार. तर त्याला माहीत असतं, की ही छोटीशी काडी दिसतेय, पण याला जर मी हात लावला तर मला पोळेल. म्हणून तो व्यवस्थित वागतो. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे?
जी गॅसची अग्नी आहे आणि जी माचीसची अग्नी आहे, दोन्ही गुणधर्मानुसार समान आहेत. त्याच्यामध्ये पण प्रकाश आहे, उष्णता आहे आणि याच्यामध्ये पण प्रकाश आणि उष्णता आहे. परंतु फरक काय आहे की क्वांटिटीमध्ये जी गॅसची अग्नी ती खूप जास्त आहे आणि माचीसची अग्नी छोटी आहे. परंतु दोन्ही अग्नीच आहेत. तसंच भगवंत आणि जीवामध्ये भगवंत सच्चिदानंदमय आहेत आणि जीव सुद्धा सच्चिदानंद आहे. परंतु भगवंत हे मोठ्या अग्नीसारखे आहेत आणि जीव हा छोट्या अग्नीसारखा आहे. तर प्रश्न असा आहे की जर आपण भगवंतांचे अंश आहोत, मग तरी सुद्धा आपल्याला त्या आनंदाची अनुभूती का होत नाही? किंवा आपल्याला का सर्व गोष्टीचं ज्ञान नाहीये किंवा आपण का निरंतर जीवन जगू शकत नाही? तर याचं शास्त्रामध्ये असं उत्तर दिलं जातं की आपल्याला स्वतंत्रपणे इंद्रिय तृप्ती करण्याची असल्यामुळे आपल्या ज्ञानावरती एक आवरण घातलं जातं. तर त्या आवरणाला म्हणतात अविद्या. बघा काही काही नवीन नवीन शब्द तुम्हाला ऐकायला भेटेल, तुम्ही नोंद करू शकता. तर त्या आवरणाला अविद्या म्हणतात. तर या अविद्येचं आवरण जेव्हा जीवावरती होतं किंवा जीवात्म्यावरती होतं, तेव्हा जीवात्मा आपलं मूळ स्वरूप विसरतो की मी पण सच्चिदानंद आहे. मी पण आनंदाने भरलेला आहे. त्याच्यामुळे मला बाहेरच्या पदार्थांवर किंवा बाहेरच्या वस्तूंवर आनंदासाठी निर्भर राहण्याची गरज नाही. आनंद माझ्यामध्येच आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात ना, की आनंद आपल्यामध्येच आहे, बाहेर आनंद शोधण्याची गरज नाहीये. परंतु हा खूप उच्च स्तर आहे. परंतु जीवाला स्वतंत्र राहण्यासाठी, भगवंतांपासून स्वतंत्र होण्यासाठी ही एक फॅसिलिटी केली जाते आणि त्याच्यावरती अविद्येचं आवरण घातलं जातं. तर जेव्हा जीवावरती अविद्या येते तेव्हा जीव आपलं सच्चिदानंद स्वरूप विसरतो आणि भौतिक जगतामध्ये बाह्य गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. जसं की आपण जर कोणी सत्वगुणी असेल तर तो कादंबरी वाचून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करेल. कोणी रजोगुणी आहे तर तो व्हिडिओ गेम खेळेल किंवा काही स्पोर्ट्स खेळेल. कोणी तमोगुणी आहे तर तो काही नशा करेल. परंतु ह्या सगळ्या जीवाला हे माहिती नाही की मीच आनंद आहे. तर हे विसर का होतो? कारण जीवाला ही फॅसिलिटी देण्यासाठी त्याला अविद्येचं आवरण घातलं जातं. तर ही सर्व चर्चा तुम्ही विसरली तरी चालेल. निष्कर्ष हा आहे की जीवावरती जे हे अविद्येचं आवरण आहे, हे अविद्येचं आवरण दूर करून जीवाला मी स्वतः सच्चिदानंद आहे आणि भगवंतांचा अंश आहे, ही अनुभूती करून देणे हा वैदिक ग्रंथांचा मुख्य उद्देश आहे. बघा मी तुम्हाला परत रिपीट करतो. आतापर्यंत तुम्ही सर्व विसरले तरी चालेल. हे लक्षात ठेवा की जीव हा सच्चिदानंद भगवंतांचा अंश आहे. तर हे कुठं दिलं? भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये आहे. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन, की जीव माझे अंश आहे. तर जीव भगवंतांचे अंश असल्यामुळे भगवंतांचे जे गुणधर्म आहेत ते जीवामध्ये पण आहेत. जसं की सत, चित आणि आनंद, निरंतर जगणे, पूर्ण ज्ञानाची अनुभूती आणि आनंदमय. परंतु जीव हा स्वतंत्र उपभोग घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या त्या वस्तुस्थितीवरती आवरण घातलं जातं आणि ते आवरण म्हणजे अविद्या आहे. तर थोडक्यात अविद्या काय आहे की मी आत्मा आहे हे विसरून जाणे आणि स्वतःला शरीर समजणे, की मी स्त्री आहे, पुरुष आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, हे जे आपण उपाधी आपल्यावरती लादून घेतल्या, ही आहे अविद्या. आणि हे वैदिक जे साहित्य आहे हे काय प्रयत्न करतं की व्यक्ती ज्या गुणामध्ये आहे त्याच्यातून त्याला हळूहळू प्रगती करत 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 त्याला याची अनुभूती करून देणे की तू हे शरीर नाही आहेस, की तू कुत्रा, माकड हे नाही आहेस, तर तू एक जीव आहेस आणि तू भगवंतांचा अंश आहेस आणि तुझी मूळ स्थिती भगवंतांची सेवा करणे आहे. हे ज्ञान हा साक्षात्कार त्याला करून देणे हा वैदिक ज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. तर आतापर्यंत आपण 3 गोष्टी शिकलो, त्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, की वैदिक ज्ञान कसं आलं. भगवंतांनी ब्रह्माजींना दिलं, गुरु शिष्य परंपरेतून आलं आणि वेदव्यासांनी त्याला ग्रंथ रूपामध्ये का लिहिलं. आदि शंकराचार्यांनी ग्रंथांचे 2 विभाग केले, श्रुती आणि स्मृती. श्रुतीमध्ये वेद आणि उपनिषद, स्मृतीमध्ये पुराण आणि इतिहास. तर ही एक आपण चर्चा केली. नंतर आपण दुसरी चर्चा केली की एवढे जास्त ग्रंथ का आहेत. बाकीच्या धर्मामध्ये 1-2च पुस्तक आहे, तिथं लोकांना पटकन समजतं की अल्लाहू अकबर म्हटलं की झालं. परंतु आपल्याकडे एवढं जास्त पुस्तक आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन खूप होतं.
तर जास्त ग्रंथ का आहेत? कारण की व्यक्तीला त्याच्या गुणानुसार भक्ती करायला मदत, भक्ती नाही, अध्यात्मामध्ये प्रगती करायला मदत व्हावी. आपण समोर चर्चा करणार आहोत की वैदिक ग्रंथामध्ये केवळ भक्ती सांगितली असं नाहीये, इतर पण मार्ग आहेत. तर जसं की समजा एखादा व्यक्ती आहे की त्याला दररोज नॉनव्हेज खाण्यापासून त्याला राहावतच नाही. मग त्याला जर तुम्ही अचानक बोलले की उद्यापासून तू नॉनव्हेज खायचंच नाही, नाहीतर तू सनातन धर्मामध्ये नाही, तर तो व्यक्ती काय म्हणेल? त्याला तर नॉनव्हेज खाण्यावरती कंट्रोल होत नाही. मग तो काय म्हणेल, ठीक आहे मी सनातन धर्मामध्ये नाही, मी धर्म सोडून देतो. याच्यामुळे नुकसान काय होईल की तो सनातन धर्म सोडून जाईल आणि त्याला मग परत कधी प्रगती करता येईल माहिती नाही. कारण इतर धर्मामध्ये तर एवढं विस्तारित ज्ञान नाही आहे. तिथे तर ते लोक काही पण खायला काही पण प्यायला परवानगी देतात. म्हणून अशा लोकांसाठी वेद काय म्हणतात, ठीक आहे तुम्हाला खायचंय ना, परंतु विशिष्ट दिवशी. आता आधुनिक काळामध्ये या लोकांनी कत्तलखाने काढून 24 तास कत्तलखाने चालवतात, ते चुकीचं आहे. तर वेद काय म्हणायचे की ठीक आहे तुम्हाला खायचं ना, तर कुठल्या कुठल्या प्राण्याला खावं, की समजा कोंबडी आहे किंवा बोकड आहे अशा प्राण्याला खा, गायीला खाऊ नका कारण गाय खूप पवित्र आहे. मग महिन्यामध्ये कुठल्या दिवशी खाल्लं पाहिजे, मग त्याला कापण्याच्या आधी काय प्रक्रिया आहे, कुठले मंत्र उच्चारण केले पाहिजे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये त्याला बनवलं पाहिजे, किती वेळेस खाऊ शकता, असे काही काही निर्बंध असायचे. तर व्यक्ती या निर्बंधामध्ये राहायचा आणि हळूहळू प्रगती करायचा. कदाचित त्याला एका जन्मामध्ये प्रगती नाही होणार, काही हरकत नाही, परंतु खरंच कमीत कमी तो वैदिक धर्माला सोडून तरी नाही देणार. तर असं जेव्हा तो वैदिक धर्माचं पालन करेल, तर बंधनामुळे हळूहळू त्याला काय वाटेल, तर एवढं बंधनामध्ये राहून खाण्यापेक्षा हे न खाल्लेलंच बरं. की वैदिक ग्रंथामध्ये असं सांगितलंय की तुम्ही काली देवीला अर्पण करून किंवा अमुक अमुक देवीला देवाला अर्पण करून खा, परंतु वैदिक ग्रंथामध्ये याच्यापेक्षा अधिक काही आहे का? अशी त्याच्यामध्ये एक काय म्हणू शकतो आपण, उत्सुकता निर्माण होऊ शकते. मग व्यक्ती काय होतो की त्याच्या त्या गुणापासून वरच्या गुणामध्ये येतो. जसे की समजा एखादा नेहमीच दररोजच त्याला ड्रिंकिंग करायची आणि दररोजच त्याला नॉनव्हेज खाण्याची जर सवय असेल, परंतु जर तो वैदिक ग्रंथांना मान्य करत असेल, तर हळूहळू काय होईल, वैदिक धर्माला मानल्यामुळे, या बंधनांना मानल्यामुळे त्याची तमोगुणातून रजोगुणामध्ये आणि रजोगुणातून सत्वगुणामध्ये प्रगती होईल. आणि जेव्हा व्यक्ती सत्वगुणामध्ये येईल तेव्हा त्याला कळेल की अरे, हे नॉनव्हेज खाण्यापेक्षा गाईचं मांस खाण्यापेक्षा गाईचं तूप अधिक पौष्टिक आहे आणि त्याच्यामुळे माझी बुद्धी पण जास्त प्रखर होते. भगवंतांनी इतर पण गोष्टी दिल्यात. तर अशी हळूहळू प्रगती होते. तुमच्यापैकी कोणी खात असेल तर लगेच सोडा किंवा सोडू नका असं मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. फक्त माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की वेदांमध्ये असं का दिलंय, का काही काही गोष्टी अशा सांगितल्या. जसं की एक तांत्रिक लोक पण असतात. तुम्ही कधी ऐकले असेल की जे लोक विशिष्ट प्रकारचे तंत्रक्रिया करतात आणि त्याच्या सहाय्याने काही गोष्टीची प्राप्ती करतात, हे तुम्ही कधी ऐकले ना? की काही लोक स्मशानामध्ये जातात, नंतर माणसाची हाडं वगैरे घेतात आणि त्याच्यावरती काही मग ते दारू वगैरे अर्पण करून त्यांना काही शक्ती प्राप्त होते. तुम्हाला काय वाटते, खरं आहे की खोटं आहे? खोटं नाही, खरं आहे. हेच तर मला सांगायचं होतं, की हे सगळं खरं आहे. प्रमाण कमी आहे, परंतु हे ज्ञान खोटं नाही. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, की गडबड करणारे जास्त लोक आहेत, माहिती असणारे खूप कमी लोक आहेत. जसं की आयुर्वेदामध्ये पण खरं ज्ञान असणारे खूप कमी डॉक्टर आहेत. तसं हे जे तंत्रशास्त्र आहे, की तंत्रशास्त्राच्या सहाय्याने पण काही शक्ती मिळवणं शक्य आहे. परंतु तंत्रशास्त्रामध्ये काय करतात हे लोक, की त्या प्रेताच्या जवळ जाणार, त्या प्रेतावरती काही क्रिया करणार, प्रेतासोबत काही गोष्टी करणार आणि काही विशिष्ट मंत्राचं उच्चारण करून काही शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे कोणासाठी आहे? आता आपल्यासारखा जो सुशिक्षित व्यक्ती आहे किंवा जो चांगल्या समाजामध्ये राहतो, तो कधी स्मशानामध्ये जाऊन प्रेतासोबत काही करेल का? नाही, आपण कधीच असं करू शकणार नाही. आपण विचार पण करू शकत नाही, की उलट आपल्यापैकी कितीतरी लोक रात्री स्मशानात जायला घाबरतात. मग आता हे वेदांमध्येच दिलेलं आहे, की कशा पद्धतीने ह्या शक्ती प्राप्त करायच्या. मग याच्यामध्ये वेद चुकीचे नाहीयेत. आता इथे एवढ्या चर्चेनुसार कोण सांगेल मला, की हे अशा तांत्रिक पद्धतीने किंवा
मांस अर्पण करून किंवा या प्रेतांसोबत काही क्रिया करून शक्ती मिळवण्याचं हे कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी आहे? हा, आसुरी प्रवृत्तीचे लोक अगदी बरोबर आहे, परंतु याला कुठला गुण म्हणता येईल? हा, अगदी बरोबर. आता तुम्हाला सर्वांना समजलं मला काय सांगायचं. तमोगुण, तमोगुण अगदी बरोबर. तर हे पण वैदिकच ज्ञान आहे, परंतु हे मुख्य ज्ञान नाहीये. परंतु तर ज्या लोकांना तेच करायचंय, आता ज्यांना समजा अशा आसुरी पद्धतीच करायच्यात, लोकांचं काही वाईटच करायचंय, तर ते लोक त्या गोष्टीकडे आकर्षित होतात. परंतु त्यांची पण हळूहळू प्रगती व्हावी, कारण हे लोक खास करून शंकराची जास्त उपासना करतात, कारण शंकर हे भूतनाथ आहेत. तर महादेव जे शंकर आहेत, भोलेनाथ अशा लोकांवरती कृपा करतात आणि हळूहळू ते लोक पण अशा वाईट परिस्थितीतून प्रगती करतात, की हळूहळू ते पण त्या गोष्टी सोडतात, की हे बरोबर नाहीये. महादेवाची जेव्हा कृपा होते तेव्हा या लोकांची पण प्रगती होते. तर माझा सांगण्याचा प्रयत्न हा होता, की हे सर्व वेदांमध्येच दिलेलं आहे. हे वैदिक ज्ञानच आहे आणि त्याच वेदांमध्ये सांगितलंय, की बाबा नशापान करणं योग्य नाही आहे, जुगार खेळणं योग्य नाही आहे, अवैध संग करणं योग्य नाही आहे. तर हे कुठल्या आता समजा जुगार खेळणं बरोबर नाही, अवैध संग करणं बरोबर नाही, कोणत्या लोकांसाठी सांगितलं असेल? हा, अगदी बरोबर. तुम्हाला आता समजलं. सर, बाकीच्या सर्वांना समजते ना आपण चर्चा काय करतोय? हा, तुम्हाला कुठे जरी डाऊट आला ना, तुम्ही निश्चिंत प्रश्न विचारा. बघा, हे काय मला खूप जास्त माहिती असं नाहीये. तर मुलांना खूप लवकर समजतंय. बघा, लहान त्याच्यामुळे आधी काय करायचे, की लहानपणीच मुलांना हे वैदिक ज्ञान दिलं जायचं. त्यांची बुद्धी जास्त प्रखर असते. तर माझा सांगण्याचा प्रयत्न काय होता, की अवैध संग करू नये, नशापान करू नये, हे सतोगुणी लोकांना सांगितलं जातं, कारण त्यांना ते शक्य आहे. जो व्यक्ती दररोज रात्री जाऊन स्मशानामध्ये जाऊन त्या स्मशानात त्या प्रेतासोबत प्रक्रिया करतोय, त्याला हे कसं पटणार? तो म्हणणार मी ऐकणारच नाही. तर वेद काय म्हणतात, ठीक आहे, तू त्या स्तरावर आहेस ना, तिथून प्रगती कर. तुला कदाचित 1000 जन्म लागतील, पण हळूहळू प्रगती कर. परंतु जो सत्वगुणी व्यक्ती आहे, तो लगेच समजेल की अरे हे तर खूप चुकीचं आहे आणि याच्यामुळे मला खूप वाईट कर्म मिळतील आणि माझे जन्म आणखीन वाढतील आणि या जन्मामध्ये इतका त्रास सहन करावा लागतो, मला याच्यामध्ये परत परत पडायचं नाही. मला इथून लवकर मुक्त व्हायचं. तर तो व्यक्ती म्हणेल की ठीक आहे, लवकरात लवकर इथून निघण्यासाठी काय करायचंय? मग अशा लोकांसाठी सत्वगुणी शास्त्र असतात. जसं की श्रीमद भागवतम आहे. जसं की आता श्रीमद भागवतम जर तुम्ही कधी वाचला असेल, तर तिथं कलियुग आणि परीक्षित महाराजांचा एक प्रसंग येतो. तिथं कलियुग परीक्षित महाराजांना म्हणतो की मला राहण्यासाठी जागा द्या. तेव्हा परीक्षित महाराज जागा देतात. तिथे एक श्लोक येतो, अभ्यर्थित सदा तस्मै स्थानानि कलये ददो द्यूतम पानम स्त्रिया सूनम यत्रा अधर्मस चतुर्विधा. हे श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाचा मला वाटते 16व्या अध्यायामध्ये असेल श्लोक. तर काय अभ्यर्थितच तदा तस्मै, अभ्यर्थितच म्हणजे कलियुगाने मागणी केली परीक्षित महाराजांना, की मला मारू नका, आता माझी वेळ आलेली आहे, मला स्थान द्या. परीक्षित महाराज म्हटले की बरोबर आहे, की वेळेनुसार ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्यांना आपण जागा दिली पाहिजे. त्याच्यानुसार मग परीक्षित महाराज काय करतात, की कलियुगाला 4 ठिकाणी जागा देतात. अभ्यर्थित तदा तस्मै स्थानानी कलय ददो. स्थानानी म्हणजे ठिकाण, कलय म्हणजे कलीला, ददय म्हणजे देणे. आपण म्हणतो ना दे रे, ददय सारखे शब्द आहेत. कुठे स्थान दिलं? द्यूतम. द्यूत क्रीडा म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल. जुगार. हा, द्यूतम म्हणजे जुगार. त्याच्यामध्ये तर जुगाराचे खूप प्रकार झाले. लॉटरी, पत्ते खेळणे किंवा सट्टेबाजी हे सगळं जुगारामध्ये येतं. अभ्यर्थित सदा तस्मै स्थानानि कलियुददौ द्यूतम पानम. पानम म्हणजे पिणे. तर काय पिणे? म्हणजे नशा करणे. हा, नशापान. तर नशापानामध्ये दारू आली किंवा ड्रग्ज, गांजा, अफीम, तंबाखू हे सगळे गोष्टी नशापानामध्ये आले. तर याच्यामध्ये पण कलीचा वास आहे. द्यूतम पानम स्त्रिया. आता स्त्रिया म्हणजे स्त्रीमध्ये कलियुगाचा वास आहे का? स्त्रीमध्ये कलियुगाचा कसा काय वास असेल? मग आपल्या आपल्या सर्वांच्या आईमध्ये कलियुग आहे का? हा, हा, मग ते स्त्रियम म्हणजेचा अर्थ काय असेल हे माझा प्रश्न आहे.
हा, तर तुम्ही जर कधी हा श्लोक वाचला तर तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामुळे ठीक आहे, विषयांतर होतं तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, की काही लोक असं खूप कठोर बोलतात आणि चुकीचं पण बोलतात, की स्त्रियाच आपल्या पतनाचं कारण आहे, स्त्रीमुळेच आपण या संसारामध्ये अडकतो. हे सगळं चुकीचं आहे. असं शास्त्रामध्ये कुठंच दिलं नाहीये. आपल्या पतनाचं किंवा आपल्या संसारामध्ये अडकण्याचं कारण हे आपला विषय भोगण्याची इच्छा आहे, जी की स्त्रीसाठी पुरुष आहे आणि पुरुषासाठी स्त्री आहे. किंवा इतर वस्तू पण आहेत, ज्या की इंद्रिय तृप्तीची जी साधनं आहेत. त्याच्यामुळे असं कधीच विचार करू नका किंवा कुणाला सांगू नका, की स्त्रीमध्ये कलियुग आहे किंवा स्त्रियांमुळे आपलं नुकसान होतं, असं नाहीये. मी YouTubeवरती एका संतांचा व्हिडिओ ऐकत होतो. त्यांनी खूप छान सांगितलं, की ते बोलले जर स्त्रिया जर आपल्या पतनाचं कारण असत्या, तर सगळ्या महान ऋषी-मुनींचा जन्म स्त्रीपासूनच झालाय. असं कोणी आभाळातून तर पडलं नाही. आपल्यापैकी कोणी आकाशातून पडलं का? नाही ना. तर हे समजणं खूप महत्वाचं आहे. काही काही लोक थोडेसे फॅनॅटिकला कट्टरवाद म्हणतात. कट्टरवादी लोक नको असलेल्या गोष्टीवर जास्त भर देतात. तर हे चुकीचं आहे. जो व्यक्ती स्त्रियांना असं बोलेल तो कधीच अध्यात्मामध्ये प्रगती नाही करू शकणार. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. स्त्रियम या शब्दाचा अर्थ होतो अवैध संग. द्युतम पानम स्त्रिया सुनम. सुनम म्हणजे हत्या करणे. तर हत्या म्हणजे कोणाची हत्या असली तर कोण सांगेल? प्राण्यांची हत्या. इथे याचा सरळ सरळ अर्थ होतो मांसाहार. तर हे जे 4 स्थान आहेत आणि 5वं स्थान आहे, की अवैधपणे संपत्ती जमा करणे. जे की समजा भ्रष्टाचार करून किंवा गरिबांना त्रास देऊन जी संपत्ती जमा केली जाते, त्याच्यामध्ये पण कलियुगाला परीक्षित महाराजांनी ठिकाण दिलं. तर ही कलीची 5 ठिकाण आहेत. परंतु जर आपण तमोगुणी व्यक्तीला म्हटलं, की तुम्ही अवैध संघ सोडून द्या किंवा जुगार खेळू नका किंवा मांसाहार करू नका किंवा सिगारेट ओढू नका. की आता आपल्याकडे तर गावाकडे आता असं बोलायला नाही पाहिजे, पण गावाकडे बरेचदा लोक मंदिरामध्ये बसतात आणि कथा कीर्तन चालू करतात आणि सगळेजण काय करतात, की आपापल्या बिड्या काढून बिडी फुकायला सुरुवात करतात किंवा काही लोक तंबाखू चोळायला सुरुवात करतात. तर हे बरोबर नाहीये, कारण शास्त्रामध्ये तर सांगितले की हे नाही केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याला जेव्हा समजतील तेव्हा आपल्याला समजेल की खरी भक्ती कुठे आहे आणि कुठले लोक काय चुका करतात. नाहीतर आपल्याला वरवरती काय वाटेल, की अरे हरे कृष्णावाले पण तेच बोलतात आणि हे बाजूचे लोक पण तेच बोलतात, असं नाहीये. जेव्हा तुम्ही हे सर्व ज्ञान मिळवाल तेव्हा तुम्हाला या बारीक बारीक चुका लक्षात येतील. तर द्युतम पानम स्त्रिया सुनम यत्र अधर्म चतुर्विधा, हे 4 प्रकारचे अधर्म आहेत. तर माझ्या ह्या सर्व चर्चेचा उद्देश काय होता, की वैदिक ग्रंथ इतके व्यापक का आहेत? वैदिक ग्रंथामध्येच तंत्रशास्त्र पण आहे आणि वैदिक ग्रंथामध्येच शुद्ध सत्वगुणी पण गोष्टी सांगितलेल्या आहेत. का आहेत? कारण लोक सगळे एकासारखे नाही आहेत. सगळ्याला तुम्ही एका कॅटेगरीमध्ये नाही बसू शकत. सगळ्या मुलांना आपण IIT मध्ये जा असं नाही म्हणू शकत. काही मुलं ITI मध्ये जातील, काही मुलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातील, काही मुलं IIT मध्ये जातील. परंतु याचा अर्थ असा होत नाही की ज्याला खूप जास्त मार्क पडले नाही त्याने शिक्षण घेऊ नये. समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याने 10वी 12वीला शिक्षण घेतलं आणि त्याला इंजिनिअरिंग शिकायचंय, परंतु त्याला समजा IIT जाण्या इतके मार्क नाही पडले. याचा अर्थ असा होतो का त्याने तांत्रिक शिक्षण नाही घेतलं पाहिजे? नाही, कारण हा तर त्याच्यावरती अन्याय आहे ना. त्या बिचाऱ्याला काहीतरी तांत्रिक शिक्षण घ्यायचं. मग आपण त्याला काय म्हणू शकतो, की ठीक आहे तुझ्या मार्कानुसार तुला या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं. किंवा एखाद्या मुलाला तेवढे पण मार्क नसतील. त्याला आपण काय म्हणू शकतो, की ठीक आहे तुला इच्छा काय आहे, की अभियांत्रिक ज्ञान घ्यायचंय. तेच ज्ञान कमी प्रमाणामध्ये ITI मध्ये पण मिळतं. तर तिथे जाऊन तो ज्ञान घे. तर आता माझा प्रश्न आहे, ITI, इंजिनिअरिंग कॉलेज आणि IIT याचा आपल्या उदाहरणामध्ये काय संबंध लावता येईल? चर्चा जर तुम्हाला समजली असेल आताची तर तुम्हाला उत्तर देता येईल. हा, अगदी बरोबर. हा, अगदी बरोबर. आपण काय म्हटलं, की वैदिक ग्रंथ एवढे विपुल आहेत कारण सगळे लोक एका सारखे नाही आहेत ना. सगळ्यालाच हे कर, हे नको करू असं नाही जमणार. काही लोकांना गरज आहे नशा करण्याची. मग त्यांच्यासाठी ते शास्त्र आहे. जसं की आता समजा एखाद्या मुलाला खूपच कमी मार्क आहेत, त्याला काय म्हणावं लागेल, की बाबा तू ITI मध्ये जा. पण तू पण ज्ञान घेऊ शकतो. तसे जे तमोगुणी लोक आहेत त्यांना
लगेच श्रीमद भागवतम भगवद्गीता नाही समजणार. त्यांना काय त्यांना काय शास्त्र म्हणते की ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रगती करा. तर रजोगुणी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त प्रगत लोक आहेत आणि सत्वगुणी म्हणजे जे वैष्णव आहेत. तर या सर्व गोष्टीमुळे हे वैदिक ज्ञान जे आहे ते इतक्या विस्तारित स्वरूपामध्ये आहे. तर आतापर्यंत केलेल्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली किंवा तुम्ही दुसरं काही ऐकलं असेल ते पण सांगू शकता. असं नाही की मी सांगितले ते पूर्ण जशास तसं तुम्ही ऐकलं पाहिजे. आपण जितकी चर्चा करू तितकं आपल्याला जास्त फायदा होईल. कारण मला पण कधी कधी एखादी गोष्ट नवीन ऐकायला मिळेल. बाबा सर, तुमचं काय म्हणणं आहे? बाबासाहेब चव्हाण सर. हा. तर ठीक आहे. मी तीन मुद्दे जे बोललो ते तुम्हाला परत सांगतो. वैदिक ज्ञान भगवंतांनी ब्रह्माजींना दिलं. गुरु शिष्य परंपरेतून ते ज्ञान समोर आलं. ते ज्ञान कलियुगाच्या प्रारंभामध्ये व्यासदेवाने त्याला ग्रंथरूप दिलं. हे ज्ञान आधी नव्हतं असं नाही आहे. आणि हे ग्रंथरूप दिल्यावरती मग आदी शंकराचार्याने त्याचे दोन विभाग केले, श्रुती आणि स्मृती. श्रुतीमध्ये वेद उपनिषद, स्मृतीमध्ये पुराण आणि इतिहास. तर इथे एक मुद्दा सांगायचा राहून गेला. बरेचदा लोक काय म्हणतात की श्रुती जास्त महत्वाचं आहे, स्मृती जास्त महत्वाचं नाही. आता तुमच्यापैकी कोणी जास्त धर्मग्रंथावरती विचार केला नसेल किंवा अभ्यास केला नसेल, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व बरोबर एकसारखंच वाटेल. परंतु तेव्हा जसे तुम्ही जास्त भक्ती करत जाल, अधिकाधिक लेक्चर ऐकत जाल, तुम्हाला असे वाटेल की अरे, काही लोकांचं वेगळं मत आहे. तर समोर तुम्हाला हे गोष्टी ऐकायला मिळतील. परंतु आता आपण काय आपल्या नेहमीच्या कुटुंबामध्ये किंवा खेळण्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त मग्न आहोत. त्याच्यामुळे हे विषय आपल्याला माहिती नसतील. परंतु जसे आपण जास्त प्रगती करू तेव्हा इतर लोकांचे पण मत आपल्याला ऐकायला मिळतील. तेव्हा तुमची चूकभूल होऊ नये म्हणून सांगतो की जीव गोस्वामींनी आणि श्रीमद भागवतम पण सांगतं की स्मृतीशास्त्र सुद्धा वेदच आहेत. की इतिहास पुराण आणि पंचम वेदम उच्यते. 4 वेद आहेत, परंतु इतिहास आणि पुराणाला सुद्धा वेदच म्हटलं जावं असं एक विधान आहे. त्याच्यामुळे जे लोक म्हणतात की वेद श्रेष्ठ आहे, स्मृती आणि पुराण काही महत्वाचे नाहीयेत, तर हे चुकीचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आपण काही चर्चा केली की एवढे जास्त ग्रंथ का आहेत? एवढे जास्त ग्रंथ का आहेत? कारण लोक वेगवेगळ्या गुणांमध्ये आहेत. त्यांना त्यांच्या गुणानुसार प्रगती करण्यासाठी वाव मिळावी म्हणून एवढे जास्त ग्रंथ आहेत. आणि सर्व ग्रंथाचं मुख्य प्रयोजन काय आहे? की जीव जो सच्चिदानंद आहे, परंतु अविद्येमुळे आपलं स्वरूप विसरलाय, तर त्याला आपल्या स्वरूपाची पुन्हा माहिती व्हावी आणि त्याला आनंदाची अनुभूती मिळवता यावी, हा सर्व धर्मग्रंथांचा उद्देश आहे. तर इथपर्यंत आपण चर्चा केली. आता आपण समोर जाऊया. तर आपण म्हटलं की सर्व ग्रंथांचा उद्देश आहे की जीवावरची जी अविद्या आहे ती दूर करून त्याला मूळ स्वरूप स्थिती मूळ स्वरूप स्थितीची जाणीव व्हावी. तर तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा भागवत सप्ताहामध्ये कुठे ऐकलं असेल, किती मार्ग आहेत जीवाला त्याच्या मूळ स्वरूपी स्थितीची प्राप्त करण्यासाठी किंवा कुठले कुठले मार्ग आहेत? 4 मार्ग कोणतरी म्हटलं, 4 मार्ग तुम्ही सांगाल कुठले कुठले आहेत? हा, अगदी बरोबर, तुम्हाला लक्षात आहे. तर बघा की जीवावरती जे अविद्येचं आवरण आहे त्याला दूर करण्यासाठी, जसे की आपण म्हणतो समजा एखाद्या व्यक्तीला एखादा आजार आहे, कधी कधी काय होते की त्याच आजारावरती 4 औषधं असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. जसे की मलेरियामध्ये आपण सगळ्यात पहिले डॉक्टर ती हिरव्या रंगाची गोळी देतात. जास्त पेशंट बिमार असेल तर त्याला सलाईन मधून औषध दिलं जातं. तर तसंच जीवावरती जी अविद्येचं जे आवरण आहे त्याला दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत, की त्याला योग असं म्हटलं जातं. योग या शब्दाचा जर तुम्ही अर्थ बघितला संस्कृत नुसार, मला पण संस्कृत खूप जास्त येतं असं नाहीये. योग म्हणजे जोडणे. तर कोणाला जोडायचं? जीव आणि भगवंत यांचा संबंध पुन्हा स्थापित करायचा आहे, याला योग असं म्हटलं जातं. तर याचे वेगवेगळे मार्ग आहेत. प्रमुख 4 मार्ग आहेत. जसे की कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्ती योग. तर याच्यापैकी कुठल्या योगामध्ये व्यक्ती कुठपर्यंत प्रगती करू शकतो? कुठला योग सोपा आहे, कुठला योग अवघड आहे,
कुठल्या योगाचे काय फायदा आहे, काय नुकसान आहे, आपण कुठला योग केला पाहिजे किंवा कुठला योग आपण करतोय, याची आपण समोर जशी गीतेचा अभ्यास करू तशी आपल्याला माहिती होत जाईल. तर तुम्ही आता आपण पहिल्या स्लाइड वरती येऊयात. ही पार्श्वभूमी जर तुम्हाला समजली असेल तर आपण या पहिल्या स्लाइड वरती जाऊया. तर जे लोक नवीन आले त्यांच्यासाठी मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतोय. 6व्या अध्यायापर्यंत आपण थोडंसं क्विकली जाऊया, नंतर परत स्लो करूया. तर तुम्ही कधी ऐकलं असेल भगवद्गीता. हा ठीक आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये सर्वात महत्वाचा ग्रंथ कुठला आहे? भागवतम. ठीक आहे, भागवतम पण आहे किंवा भागवतम समजा भक्ती योगामध्ये लोक मान्य करतात, इतर लोक मानणार नाहीत. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा, भगवद्गीता अगदी बरोबर. तर भगवद्गीता का सगळ्यात महत्वाची आहे? कारण गीतेमध्ये बघा ना, प्रत्येकाला तर सगळे वैदिक ग्रंथ वाचून होणे शक्य नाहीये. कारण वैदिक ज्ञान एवढं जास्त आहे आणि त्याच्यासाठी संस्कृत पण आली पाहिजे. परंतु त्यातल्या त्यात भगवंतांनी काय केले की गीतेमध्ये पूर्ण वैदिक ज्ञानाचा जो सार आहे तो दिलाय, की वेदांमध्ये जे कर्मयोगाबद्दल आहे, जे ज्ञानयोगाबद्दल आहे, आत्म्याचं ज्ञान आहे, सांख्य आहे, योग आहे, भक्ती आहे, ती सर्व भगवंतांनी एका ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये दिली आहे. ते म्हणजे भगवद्गीता आहे. परंतु भगवद्गीता काय आहे, पूर्णपणे तत्वज्ञानाचा ग्रंथ असल्यामुळे कधी कधी अभ्यास करताना कंटाळा येऊ शकतो. कारण काय, आपल्याला गोष्टी ऐकण्याची सवय आहे. आपल्याला गोष्टीमधून जर एखादी गोष्ट सांगितली तर लगेच समजते किंवा ऐकावीशी वाटते. परंतु एक सारखं आता मुलं गणिताच्या क्लासमध्ये जास्त बोर होतात का मराठीच्या क्लासमध्ये जास्त बोर होतात? गणिताच्या. कारण एकसारखं गणित करायला म्हणजे डोक्याला थोडासा त्रास होतो. तसं भगवद्गीता पूर्णपणे तत्वज्ञानाची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये कधी कधी असं वाटेल की खूप कठीण आहे. फक्त तुम्ही एक गोष्ट करा की क्लास कधी मिस करू नका आणि छोट्या छोट्या नोट्स काढा. हळूहळू सवय लागल्यावरती हे पण तुम्हाला खूप आवडायला लागेल. आणि एकदा का आपल्याला गीता समजली की मग श्रीमद भागवतम आणि इतर ग्रंथ पण खूप चांगले वाटतील. नाहीतर ते वरवरचं ज्ञान होईल. तर इथे सांगायचा मुद्दा माझा हा आहे. महाभारत जे आहे तो कुठला ग्रंथ आहे? मी म्हटलं होतं कुठल्या प्रकारामध्ये येतं महाभारत? कुणाला आठवतं? हा, इतिहास. अगदी बरोबर. तर बघा, श्रीमद भागवतम मध्ये स्कंद असतात. हं? जसे की तुम्ही पहिला स्कंद, दुसरा स्कंद, तिसरा स्कंद असं आपण म्हणतो. रामायणामध्ये काय आहे? कोणाला आठवतं? कांड. अगदी बरोबर. जसं की अयोध्याकांड, सुंदरकांड, युद्धकांड किंवा आणखीन उत्तरकांड. असे कांड म्हणजे काय? रामायणाचे विभाग आहेत. जसे भागवतांच्या विभागाला आपण स्कंद म्हणतो, तशा रामायणाच्या विभागाला कांड म्हणतात. तर तसेच महाभारतामध्ये जे विभाग आहेत त्याला एक नाव आहे. कुणाला आठवतं? तुम्ही कधी ऐकलं? पर्व. तर महाभारतामध्ये जे विभाग आहेत त्यांना पर्व म्हणतात. तर मी का एवढी चर्चा करतो तुम्हाला समजेल. तर असे महाभारतामध्ये बरेच पर्व आहेत, जसे की सभा पर्व, वन पर्व, असे पर्वाचे नाव आहे. तर अशा पर्वांपैकी एक पर्व आहे, त्याचं नाव आहे भीष्म पर्व. तर या भीष्म पर्वामध्ये जे कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे ती म्हणजे भगवद्गीता. तुम्हाला परत मी थोडक्यात सांगतो. महाभारतामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, त्यांना पर्व असं म्हणतात. या वेगळ्या विभागापैकी एक विभाग आहे, त्याचं नाव आहे भीष्म पर्व. आणि या भीष्म पर्वामध्ये जे 700 श्लोक आहेत कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादामधले, त्या 700 श्लोकाला भगवद्गीता असं म्हटलं जातं. तर भगवद्गीता कुठल्या ग्रंथाचा भाग आहे मग? महाभारताचा. तुम्हाला आधी समजलं बरोबर. तर भगवद्गीता हा एक वेगळा ग्रंथ पण आहे आणि महाभारताचा भाग पण आहे. तर या पहिल्या स्लाइड वरती मी काही गोष्टी लिहून ठेवल्या. जसे की तुम्ही ऐकलं असेल, महाभारताचं युद्ध कुरुक्षेत्रावरती झालं होतं. कारण की जेव्हा भगवंतांनी सर्व प्रयत्न केले युद्ध टाळण्याचे आणि दुर्योधन काही ऐकायला तयार नव्हता, त्यांना 5 गावं द्यायला सुद्धा. तेव्हा आणि सर्व संतांनी पण दुर्योधनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुझी वागणूक चुकीची आहे, राज्य त्यांचं आहे आणि त्यांना तू कमीत कमी 5 गावं तरी दे. तर एवढं सर्व सांगून सुद्धा दुर्योधन काही ऐकायला तयार नव्हता. तेव्हा ठरतं की ठीक आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढा द्यावाच लागेल, म्हणून आता हे युद्ध आता हे अनिवार्य आहे.
कारण क्षत्रिय लोकांना राज्य करणं हा त्यांचा धर्म आहे. म्हणून मग सर्वांच्या चर्चेनुसार ठरतं की आता युद्ध कुठं करायचं. बघा आधुनिक लोक कसे युद्ध करतात, की बिचारे ज्या नागरिकांचा काही दोष नसतो त्यांच्या घरावर येऊन बॉम्ब पडतात. तर युद्ध कोणामध्ये व्हायला पाहिजे? सामान्य नागरिकांमध्ये व्हायला पाहिजे का कोणामध्ये व्हायला पाहिजे युद्ध? सैनिकांमध्ये व्हायला पाहिजे ना. परंतु आधुनिक काळात लोक काय करतात, तिकडून एक मिसाईल इकडून एक बॉम्ब शहरावर टाकतात, त्याच्यामुळे सामान्य लोकांचं नुकसान होतं. परंतु वैदिक काळामध्ये अशी लढाई नव्हती केली जायची. तर ठरवलं जायचं की युद्ध कुठे करणार आणि युद्धाचे नियम काय असणार, की सकाळी किती वाजता युद्ध सुरू होणार. जसं की आपल्या परीक्षेचा टाइम टेबल असतो 9 ते 12 किंवा 2 ते 5. जसं सकाळी ते लोक उठणार, अंघोळ करणार, सगळे लोक आपापली गायत्री किंवा मंत्र पूजा करणार, नंतर शंख वाजणार, सगळे दोन्ही साईड जमा होणार आणि नंतर म्हणणार की आता फाईट सुरू करा. नंतर मग सूर्यास्ताच्या वेळेस युद्ध बंद करायचं. युद्ध बंद झाल्यावर आपापसामध्ये भांडण नाही करायचे. असे युद्धाचे बरेच काही नियम असायचे. मला पण खूप काही डिटेल माहिती नाहीये. तर अशा अनेक चर्चेमधून असं ठरवलं होतं की ठीक आहे, दोन्ही साईडनी मान्य केले की आपण युद्ध कुरुक्षेत्रावरती करूया. तर कुरुक्षेत्र आजही हे ठिकाण आहे. हरियाणामध्ये आहे. कुरुक्षेत्राचं रेल्वे स्टेशन पण आहे. तिथे तुम्ही जाऊ शकता आणि ज्या ठिकाणी भगवंतांनी गीता बोलली ते ठिकाण पण आहे. तर ठिकाण हे भगवद्गीतेचं आहे कुरुक्षेत्र. बऱ्याचदा लोक म्हणतात की तुम्ही सनातनी आहे, सनातनी आहे, तर भगवद्गीता कुठं बोलली सांगा. तर या गोष्टी नाही माहित असेल तर एवढं काही हरकत नाहीये. मुख्य प्रयोजन ते नाही. परंतु ठीक आहे, आपल्याला माहिती असावी. तर ठिकाण आहे कुरुक्षेत्र, कारण युद्ध तिथे होणार होतं. त्यानंतर किती वेळ बोलले? तर असं म्हटलं जातं की भगवंतांनी 45 मिनिटांमध्ये भगवद्गीता अर्जुनाला सांगितली होती. आणि गीतेचे वक्ता आणि श्रोता कोण आहे? गीतेचा मुख्य वक्ता भगवंत श्रीकृष्ण आहे आणि मुख्य श्रोता अर्जुन आहे. आपण गीता कोर्स मध्ये पण श्लोक बघितला होता. दुग्धम गीता अमृतम महत, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत, की पार्थ हा भोक्ता आहे आणि भगवंत हे काय म्हणतात दूध काढणारा गवळी आहे आणि वेद ही गाय आहेत. तर आणि ही जी गीता आहे कोणी कोणाला सांगितली त्याच वेळेस? संजय आणि धृतराष्ट्राला. त्याच्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला असं वाचायला मिळेल की संजय उवाच. तुम्हाला वाटेल की अरे हा संजय कुठे मध्येच बोलतोय. कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे, संजय कसा काय आला? तर संजय काय करायचा की आपल्या गुरुच्या आशीर्वादामुळे त्याला दूरदर्शन ही शक्ती प्राप्त होती. तर युद्धावर घडलेल्या सगळ्या गोष्टी तो आपले मालक म्हणजे राजा धृतराष्ट्राला सांगायचे, कारण धृतराष्ट्राचा संजय हा सचिव होता. तर कुठल्या दिवशी गीता सांगितली संजयने धृतराष्ट्राला? तर 10व्या दिवशी सांगितली. कारण 10 दिवस पर्यंत धृतराष्ट्राला पूर्ण असं वाटायचं की आपण जिंकणारच आहोत. परंतु 10व्या दिवशी भीष्म पितामह पडतात युद्धामध्ये. अर्जुन त्यांना बाण मारून युद्धामध्ये पाडतो. तेव्हा धृतराष्ट्र संजयला विचारतो की काय झालं? त्याच्यामुळे तुम्ही जर गीतेचा पहिला श्लोक बघितला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय त्यांनी काय केलं? कारण की जेव्हा भीष्म पडतात तेव्हा धृतराष्ट्राला खूप चिंता होती. तर 10व्या दिवशी हा संवाद संजयने धृतराष्ट्राला सांगितला. तर गीतेमध्ये एकूण किती श्लोक आहेत? तर 700 श्लोक आहेत. हे मी त्या स्लाइड मध्ये पण लिहिलंय. तर याच्यामध्ये गीतेचं एक वैशिष्ट्य काय आहे? बघा बऱ्याच ग्रंथांमध्ये काय होतं की जे संस्कृतचे तज्ञ लोक आहेत ते आपले स्वतःचे श्लोक टाकू शकतात. की समजा काही ज्यांना संस्कृत खूप छान येते ते मनाने श्लोक लिहून तिथे जोडू शकतात. परंतु गीतेमध्ये असं करणं शक्य नाहीये. कारण काय गीतेमध्ये फक्त 700 श्लोक आहेत आणि गीता खूप संप्रदायांमध्ये आहे आणि सगळ्यांकडे सारखे श्लोक आहेत. म्हणून जर कोणी जर त्याच्यामध्ये काही खाडाखोड केली तर लगेच समजून पडणार की ही चुकीची गीता आहे. कारण बाकीच्या संप्रदायामध्ये याच्यासारखी गीता नाहीये. त्याच्यामुळे गीतेचं हे एक आणखीन वैशिष्ट्य आहे की गीतेमध्ये काहीच खाडाखोड नाहीये. इथपर्यंत आपण चर्चा केली आहे. आणखीन मला काय सांगायचा मुद्दा होता? ठीक आहे, महाभारताचा भाग आहे आणि गीतेची मुख्य विषय वस्तू काय आहे ते आपण चर्चेमध्ये समोर बघणारच आहोत. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे?
नाहीये ना? तर आता 9 वाजले काय करायचं? थांबायचं? ठीक आहे, आपण काय करूया, एक पहिल्या दिवशी खूप जास्त होईल. त्याच्यामुळे आज जे आपण तुम्ही जे ऐकले त्याचे थोडेसे मुद्दे काढून ठेवा. आज मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली. उद्यापासून आपण थोडीशी जास्त स्पीड पकडूया. फक्त एक गोष्ट, आता पहिली गोष्ट आपल्याला हे डिसाईड करायला लागेल की वार आणि वेळ. तर कुठला आठवड्यातून 2 दिवस घ्यायचं का 1 दिवस? हा, तर मग कुठले 2 दिवस? तर गुरुवारी काय, गुरुवारी जेव्हाचा सत्संग असतो ना. हा, मग तुम्ही तुमच्या प्रभूजींना बोलून बघा ना की वार चेंज करायला. ही समस्या आहे. सोमवार मंगळवार सर्वांना चालेल का? बुधवार मोखाड्याच्या भक्तांना नाही चालणार. एक मिनिट, कृपा काय बोलते? हो, बरोबर आहे, मग प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे, आपण मला भागवत सुरू. हा? शुक्रवारी यांचा भक्तिशास्त्र क्लास आहे ना. ठीक आहे, आपण तात्पुरतं काय करूया, रविवारी आणि सोमवार घेऊया. अं, नंतर समोर बघूया काय. रविवारी दुपारी भागवतम सुरू करायचंय गाणे. गीता तर संध्याकाळी घ्यायची आहे ना. तात्पुरतं काय करूया, आपण रविवारी आणि सोमवारी रात्री 8 ते 9 चर्चा करूया. हा, भागवतम पण हळूहळू सुरू करूया. माझी तब्येत पण सुरू व्हायला पाहिजे. तर ठीक आहे. अं, चालू आहे, बघूया काय होतं. तर ठीक आहे, रविवार सोमवार सर्वांना चालेल. रविवार सोमवार रात्री 8 ते 9. परंतु आता उद्या आनंद प्रेम प्रभू मायापूरला गेलेत, तर उद्या रात्री आपण चर्चा करू शकतो. हा, मग नंतर तर ठीक आहे, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एक म्हणजे तुम्ही जर वेळेवर आले तर बरं राहील सर्वांसाठी. दुसरी गोष्ट, जर थोड्याशा नोट्स वगैरे काढल्या तर तुम्हाला समोर आपण हरवल्यासारखं वाटणार नाही. आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारा. बाहेर काय ऐकले, तुम्हाला काय वेगळं वाटतं, म्हणजे आपल्या सर्वांचं ज्ञान वाढेल. मी फक्त बोलतो आणि तुम्ही ऐकतो असं नका करू. तर समजा मी आज तुम्हाला तंत्रशास्त्राबद्दल बोललो. तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे, आमचा तर भूतावरती विश्वास नाही आहे, तुम्ही कसं काय सांगता, तर असे तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण त्याची पण चर्चा करूया. तर ठीक आहे. आणि मी जे सांगतोय ते पूर्ण ज्ञान आहे असं मी तुम्हाला म्हणणार नाही. कारण माझ्या बुद्धीला जेवढं शक्य होईल आणि जितकं मी वरिष्ठ भक्तांकडून ऐकलं तितकं मी तुम्हाला सांगतोय. तर हेच अल्टिमेट आहे असं मी म्हणत नाही. तुम्ही आणखीन अभ्यास कराल, आणखीन श्रेष्ठ भक्तांकडून ऐकाल, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त ज्ञान मिळेल. फक्त माझ्या साईडनं मी प्रयत्न करेल की काही चुकीचं नको सांगायला, बस एवढा मी माझ्या साईडनं प्रयत्न करेल. परंतु ठीक आहे, शेवटचा एक मुद्दा चर्चा करून आपण थांबूया. अ, मी असं म्हणत नाही की मला सर्व काही येतं आणि असं कोणीच म्हणू शकणार नाही. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. असं कोणी म्हणू शकतं का माझा गीतेचा अभ्यास पूर्ण आहे म्हणून? सर्वांचं उत्तर काय आहे? सर्वांचं उत्तर बरं, ठीक आहे. का नाही म्हणू शकत? समजा एखादा संस्कृत तज्ञ आहे, त्याला सगळे 700 श्लोक पाठ आहेत. असे भारतामध्ये बरेच लोक आहेत की त्यांना 700 श्लोक मुखपाठ आहेत. ते म्हणजे सम नंबर, विषम नंबर असे पण श्लोक बोलू शकतात. मग अशा लोकांना पण गीतेचं पूर्ण ज्ञान नाही आहे का? नाही. हा, ओके, तुम्ही सगळे बरोबर आहात.
आणखीन एक उत्तर मला अपेक्षित आहे. का गीतेचं ज्ञान शक्य नाही? पालन केलं पाहिजे, ठीक आहे. अनिता माताजी, तुम्ही काय म्हणताय? तर आचरणाचा मुद्दा वेगळा असू द्या. माझं म्हणणं फक्त एवढं की गीतेचं ज्ञान असेल असू शकतं की नाही? हा, येस माताजी. तर तुमच्या सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत, पण मी जर सांगितलं तर तुम्हाला एकदम सोपं वाटेल म्हणून मी तुमच्याकडून विचारतोय, की का गीता पूर्ण? हा? हा, असं का होतं? ठीक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला टू द पॉइंट आन्सर सांगतो. बघा, आध्यात्मिक ग्रंथांनुसार भावना माताजी, तुम्ही काय उत्तर देताय का? अ, पण असं का होतं हा प्रश्न आहे. हा, तुम्ही एक उत्तर जवळ गेलेत, आणखीन थोडं जवळ. अ, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही एक एक आपल्याकडे खूप प्रसिद्ध भजन आहे, हरी अनंत हरी कथा अनंत, हे ऐकले तुम्ही? हा. तर हे जे भगवद्गीता आहे, तर चिन्मय स्तरावरती काय असतं, भगवंतांचं नाव, भगवंतांचे शब्द, भगवंतांचे कपडे, त्यांचं जेवण आणि भगवंत यांच्यामध्ये भेद नसतो. जसं की आपल्या भौतिक जगतामध्ये आपण पाणी म्हटलं, तर पाणी हा शब्द आणि पाणी हा पदार्थ यांच्यामध्ये भेद आहे. नुसतं पाणी म्हणून तहान जात नाही. परंतु कृष्णामध्ये असं नाहीये. कृष्णाचं नाव, कृष्णाचे शब्द, कृष्णाचे कपडे, कृष्णाचं जेवण, हे सगळं कृष्णाच्या समानच दिव्य आहे. त्याच्यामुळे गीता ही भगवंतांपासून अभिन्न आहे. का का भगवंतापासून अभिन्न आहे? कारण ही गीता ही भगवंतांचे शब्द आहे. आणि जसे भगवंतांचं एक नाव आहे अनंत. अनंत म्हणजे ज्याचा कधी अंत नाहीये. तर गीता ही भगवंतांचे स्वरूप असल्यामुळे जसं कोणी भगवंताला कधीच पूर्णपणे जाणू शकत नाही, तर त्याच पद्धतीने गीतेला कधीच कोणी पूर्णपणे कधीच जाणू शकणार नाही. कारण गीता ही एका पद्धतीने भगवंतांचं ग्रंथ स्वरूपच आहे. जसं की आपण भागवतमला पण भगवंतांचं ग्रंथ स्वरूप म्हणतो, तसं गीता पण भगवंतांचे शब्द असल्यामुळे दिव्य स्तरावरती आहे. त्याच्यामुळे जसं भगवंताला कोणीच, समजा तुकाराम महाराज आहेत किंवा नामदेव महाराज किंवा प्रभुपाद, या सर्वांनी भगवंतांच्या काही काही प्रमाणामध्ये आपल्याला अनुभूती करून दिली. परंतु असं कुणीच म्हणू शकत नाही की मला भगवंताचं पूर्ण ज्ञान आहे. तुम्हाला काय वाटते, कृष्णाला स्वतःचं पूर्ण ज्ञान असेल का? असेल का नसेल? हा, बरोबर, अगदी बरोबर. विद्या माताजींनी खूप बरोबर उत्तर दिले. अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान. तर अचिंत्य भेदाभेदचा आपण नंतर कधी चर्चा करूया. आज थोडासा वेळ कमी आहे. तर सांगण्याचं माझं तात्पर्य असं आहे की काही ठिकाणी असं वर्णन येतं की भगवंतांचे इतके अनंत गुण आहेत की भगवंत स्वतः पण त्याची मोजणा करू शकत नाही. कारण भगवंत जेव्हा मोजणी मापन करतात तेव्हा त्यांचे गुण अधिक वाढत जातात. त्याच्यामुळे भगवंत हे अनंत आहेत. आणखी असं पण उदाहरण दिलं जातं की अनंत काळापासून अनंत शेष जे आहेत, जे आपल्या अनंत मुखापासून भगवंतांच्या दिव्यलीलाचं वर्णन करतायत, परंतु तरी सुद्धा वर्णन संपत नाहीये. तर माझं सांगण्याचा मुख्य उद्देश काय आहे की भगवंत अनंत आहेत आणि गीता ही भगवंतांचे शब्द असल्यामुळे भगवंतापासून अभिन्न आहे. त्याच्यामुळे असं कधीच होणार नाही की एखाद्या व्यक्तीला गीता पूर्णपणे समजली. कारण व्यक्ती जितका गीतेमध्ये जास्त समोर प्रगती करत जाईल, त्याला त्या शब्दामधूनच भगवंतांची अनुभूती व्हायला लागेल. आता आपण फक्त संस्कृत सोबतच संघर्ष करतोय. हा श्लोक काय आहे, किती श्लोक दिले, कोण कोणाला काय म्हणतं.
याच्यापेक्षा समोरचा स्तर काय असेल, की त्या व्यक्तीला माहित असेल किती अध्याय आहेत, कुठल्या अध्यायामध्ये काय दिलं. त्याच्या समोरचा काय स्तर असेल, की त्याला आणखीन 2-3 अर्थ माहिती असतील. त्याच्या समोरचा आणखीन अशी प्रगती जेव्हा व्यक्ती करत जाईल, तेव्हा त्याने केवळ गीता उघडली तरी त्याला भगवंताचं स्मरण होईल. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतील, किंवा त्याच्या अंगावरती रोमांच येईल. जसं की चैतन्य चरितामृतमध्ये त्या दक्षिण भारतातल्या ब्राह्मणाची गोष्ट आहे. ती तुम्हाला मी पुढच्या वेळेस सांगतो, की जो केवळ गीतेचा पहिलं पान बघूनच त्याच्या अंगावरती रोमांच यायचे. तर हे सर्व सांगण्याचा माझा उद्देश काय आहे, की गीता हे भगवंतांचं एका पद्धतीने स्वरूप असल्यामुळे असं कधीच होणार नाही की आपण त्याला पूर्णपणे जाणू. परंतु आपली तहान भागवण्यासाठी जितकं आपल्याला शक्य आहे आपण तितके त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे मी कधीच म्हणणार नाही की मला खूप काही माहिती आहे. म्हणजे जितकं माहीत असायला पाहिजे त्याच्यापेक्षा पण मला कमी माहिती आहे. म्हणून जर तुम्हाला मी सांगलेल्या गोष्टीपेक्षा जर अधिक कोणी दुसरं सांगत असेल, एखादा काही नवीन मुद्दा ऐकायला भेटला तर तुम्ही कधी पण सांगू शकता. असं नाही की मी सांगतो तेच परफेक्ट आहे. हे माझा सांगण्याचा मुख्य उद्देश आहे. तर आज फक्त पार्श्वभूमी होती म्हणून आपण बाकीची चर्चा केली. उद्यापासून आपण पहिल्या श्लोकापासून समोर जाऊया आणि उद्या मी तुम्हाला त्या दक्षिण भारतातल्या ब्राह्मणाची कथा सांगतो. जिथून मग आपण समोर सुरुवात करूया. तर थांबण्याच्या आधी काही प्रश्न आहे कोणाचा? काही? हा, येस, कृपा बोल. हा, रेकॉर्डिंग केली आहे मी. बाबा सर, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आधी काही काय म्हणतात, तुम्ही तुम्ही मला बोलले होते की तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास केलाय. तर तुम्हाला बळजबरी बसवत नाहीत ना माताजी? तर ठीक आहे. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही पण, आपण सगळे भारतीय हिंदू धर्मामध्ये आहोत तर तुम्हाला पण गोष्टी माहिती आहे. तर तुम्ही तुमच्या साईडचे पण मुद्दे सांगत जा, की जेणेकरून आपल्याला अभ्यास आणखीन चांगला सखोल करण्यास मदत होईल. तर ठीक आहे, इथे आजचा आपला पार्श्वभूमीचा भाग होता. आपण उद्या पहिल्या श्लोकापासून समोर चर्चा करूया. ठीक आहे. ठीक आहे, आपण इथे थांबूया. उद्या परत 8 वाजता. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम.